1 कप काजू घेतले, त्याला आता ग्राइंड करणार. ग्राइंड झाल्यावर त्याला चाळणीतून छानणार. चांगलं छानून घ्यायचं आणि व्यवस्थित बारीक खाली आलं पाहिजे. आणि छानल्यानंतर पूर्णपणे ते आतमध्ये जाडसरपणा हा गेला नाही पाहिजे म्हणून छानायचं असतं. छानून झालंय आपलं बारीक. आता कढईमध्ये 1 वाटी साखर घेतली, अर्धा वाटी पाणी घेतलं आणि त्याला छान ढवळवायचं. त्याला छान हलवायचं आणि हलवत राहायचं जोपर्यंत साखर व्यवस्थित विरघळणार नाही तोपर्यंत हलवत राहायचं. आणि त्याचं असं जाडसर, एकदम पाक पण नाही, त्याच्या मीडियम साईजला ते बनवायचं. आणि बघत राहायचं हाताने किती झालं की नाही. असं ढवळत राहायचं. आता ढवळलंय व्यवस्थित. अजूनपर्यंत व्यवस्थित छान ढवळून घ्यायचं. थोडी मोठी प्रोसिजर असते. आता त्यामध्ये काजूची पेस्ट घातली. काजूची पेस्ट घातल्यानंतरही व्यवस्थित हलवून घ्यायचं. पूर्ण काजूची पेस्ट ही व्यवस्थित विरघळत नाही तोपर्यंत. काजूची पेस्ट आपली तयार झालेली आहे. आणि पण तरीही ते आणि थोडंसं अर्धा वाटी आपण तूप टाकलं आहे, साजूक तूप. आणि तेही छान एकजीव करेपर्यंत हलवत राहायचं. साजूक तुपाने अजून सुगंध असून छान येतो. आणि व्यवस्थित ते व्यवस्थित हलवायचं असतं, तेव्हाच ते काजू कतली ही छान तयार होते. त्यामुळे प्रोसिजर ही फक्त हलवायचीच असते. ते टाकून व्यवस्थित जर जाडसर तोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याप्रमाणे ते करायचं असतं. आता थोडं आपण वेलची पूड घालूया. वेलची पूड घातल्यानंतर परत ते व्यवस्थित हलवायचं. पूर्ण तयार होईपर्यंत व्यवस्थित. आता जाडसर झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे काजू कतलीचं पेस्ट. आता व्यवस्थित झालेलं आहे. आता आपण एका बटर पेपर टाकलं आहे, त्याच्यावर काढू. त्याच्यावर काढल्यानंतर छान पसरवायचं. व्यवस्थित पसरून घ्यायचं. अशी छान मस्त या बाजूनी, सगळ्या बाजूनी व्यवस्थित एकसारखी व्हायला पाहिजे असं पसरवायचं. थोडं चिपकणार पण काही हरकत नाही. आणि या पॅच्युलानी छान व्यवस्थितपणे स्मूथ करायचं. तर पूर्ण स्मूथ झालेलं आहे आपलं व्यवस्थित. स्पॅच्युलानी आपण करून ठेवलेलं आहे, पूर्ण व्यवस्थित केलेलं आहे. असं स्मूथ करायचं. नंतर आता चांदीचा वर्क असतो तो लावायचा. तो मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही जिथे मिठाई मिळत असेल तिथे मिळणार हा वर्क, चांदीचा वर्क. तिथून घेऊन यायचा. व्यवस्थित लावायचं. आम्ही लावून झालेला आहे. आता आपण याला थोडं थंड होऊ द्यायचं. थोडा वेळ ठेवायचा असतो. नंतर आपण याला कट करू. आता कट करण्याची प्रोसिजर आहे. आता कट करायचं. किती छानपणे कट होऊन राहिले, ते घट्टही झालेलं आहे. आता
असं लांब लांब कट करून घ्यायचं. आडवा तिरपं कट करायचं. तिरपं कट केल्यानंतर तिरपं कट आपलं झालेलं आहे पूर्ण. आणि आता सरळ कट करायचं की जेणेकरून ते काजू कतलीसारखे आपल्याला दिसणार. आता आपली काजू कतली तयार झालेली आहे. आता थोडा वेळ ठेवायचं आणि नंतर काढायची. बघा किती छान झालेली आहे, मस्त झालेली आहे, छान दिसते. चांदीचा वर्कने अजूनही सुंदर दिसते. याप्रमाणे काढायची. आता आमची काजू कतली तयार झालेली आहे.